गोष्ट आहे निलिमाची. निलिमा एक मध्यमवर्गीय कुटुंबातील सून, आई, बायको सर्व भूमिका ती निभवत होती. पण कुठेतरी स्वतः हरवलेली होती. लग्नानंतर तिचं शिक्षण अर्धवट राहिलं. 2 मुलं, घरकाम, सासरचं ओझं हेच तिचं आयुष्य बनून गेलं. एके दिवशी तिच्या नवऱ्याचं अचानक अपघातात निधन झालं. जग तिच्यासाठी थांबलं. सर्व नातेवाईक म्हणू लागले, बिचारी आता काय करणार. ती खचली. तिने अनेक रात्र रडत काढल्या. पण एके दिवशी मुलाची वही हातात आली. त्यात त्यानं लिहिलं होतं, आई तूच माझी हिरो आहेस. तू जर खंबीर असशील तर मी सुद्धा बनू शकेल काहीतरी मोठं. त्या एका ओळीने निलिमा पुन्हा उभी राहिली. तिने स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं, शिवणकाम शिकली, घरच्या भांडणांवर मात करत एका छोट्याशा बुटीकला सुरुवात केली. आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे आणि लोक अजूनही तिला विधवा म्हणतात, पण ती स्वतःला योद्धा म्हणते. शिकवण. जीवन मोडतं पण संपत नाही. संकट येतात पण उभं राहणं हाच खरा शौर्य आहे. जिथे सर्वजण मागे फिरतात तिथे पुढे जाणाऱ्यांची गोष्ट प्रेरणादायी बनते. तुम्हाला गोष्टी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.